आपण आता आलेलो आहोत गांधी भवन कोथरूड या ठिकाणी आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर पुणे आणि पुण्यातलं सांस्कृतिक शहर किंवा उपनगर हे कोथरूड आहे आणि या कोथरूडमध्ये गेल्या 14 वर्षापासून एक आठवडे बाजार भरतो. आपण आता तो बघणार आहोत. शेतकऱ्यांपासून ते थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल आपल्याला उपलब्ध होतो. इथं मध्ये कुठल्याही प्रकारचे एजंट नसतात, कुणी नसतं. हा आठवडे बाजार हा ऑर्गॅनिक भाजीपाला शहरी भागातल्या लोकांसाठी दिला जातो. आणि अजून एक गंमत अशी आहे की इथं खाद्यसंस्कृती जपली जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या लोककलाही जपल्या जातात. जसं की पोतराज आहे, गोंधळी आहेत, त्याच्यानंतर वासुदेव आहे, डोंबारी आहेत, त्याच्यानंतर नंदी बैलवाले आहेत, बहुरूपी आहेत. हे सगळे ह्या बाजारमध्ये येत असतात आणि त्यांच्या कला ते दाखवत असतात किंवा त्या कला दाखवून ते आपल्याकडून मानधन स्वीकारत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी असतात, स्टॉल असतात आणि हे सुद्धा गेल्या 14 वर्षापासून कोथरूडकरांना, पुणेकरांना खायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृतीचा एक संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आपल्याला आपल्या लहानपणीची, आपल्या आजी आजोबांची, आई वडिलांची आठवण करून देणारा हा बाजार आहे आणि कोथरूडकरांना खूप छान पद्धतीचं ऑर्गॅनिक आणि चांगला भाजीपाला या ठिकाणी मिळतो. त्या आठवडे बाजारासारखे असे खूप सारे आठवडे बाजार आता महाराष्ट्रभर, भारतभर सुरू झाले, पण हा पहिला बाजार आहे गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी भरतोय. चला तर बघूया आपण हा आठवडे बाजार. या बाजाराचा उल्लेख भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या मन की बात मध्ये सुद्धा केलेला आहे. आम्ही कापडी बॅगा घरी बनवतो. माझे मिसेस कटिंग करतात. माझ्याकडे 10 गरजू बायका आहेत. त्यांना आम्ही काम देतो आणि माझ्या बॅगा बघण्यासारखे आहेत. वारली, इकत, इंडिगो आणि कलमकारी या 4 प्रकारच्या बॅगा विकतो आम्ही. सगळ्या बॅगा आहेत माझ्याकडे. भाजीच्या बॅगा आहेत. आपण खाल्लं का? काय काय आहे आपल्याकडे? वडा सांबार आहे, इडली सांबार आहे, आलू पराठा, मेथी पराठा. नमस्ते. सानिका निलेश पवार, कोथरूडमध्ये राहतो आम्ही आणि आम्ही या बाजारामध्ये 3 वर्ष झाले आहोत. आपलं सगळं पौष्टिक असं हे असतात, मेनू असतात. त्याच्यामध्ये आप्पे, थालीपीठ, इडली, ढोकळा. कोथरूडकरांचा खूप भारी रिस्पॉन्स आहे. आप्पे आणि थालीपीठसाठी तर खूप वेळ थांबावं लागतं सगळ्यांना. जे आपले गावाकडचे बिबेचे झाडं असतात ना, त्याला इंडियन अंजीर म्हणतात. इंडियन अंजीर म्हणजे बिबे, त्याला काळे बिबे असतात पुढच्या साईडला. तर त्याला असे बिबे खूप औषधी आणि आयुर्वेदिक आहेत. ते खाल्लेलं कोण सहसा इथं मिळतच नाही. ते आमच्या गावाला झाडं आहेत आमच्या शेतात. तर ते मुद्दाम मी दाखवण्यासाठी आणलेले आहे आणि जास्त विक्री न करता सॅम्पलिंगच करतो जास्त. हे त्यातले फ्रेश फुलं आहेत. मग हे आपण असे सुद्धा खाऊ शकता. हे एकदम असे पूर्णासारखे लागतात. बाकीचे कढीपत्ता चटणी आहे, हुरडा आहे. हुरडा मेन म्हणजे कसं हाय अर्धा किलो त्याच्याहून छोटं मग लूज पॅक करून देणार. केले असं 40 रुपये. थँक्यू सर. टोफू आहे, टोफू प्लेन मसाला साधा प्लेन देतो. हॅलो, मी स्नेहल भागवत. आठवडी बाजारात माझा स्टॉल असतो. गेली 12 वर्ष इथे आठवडी बाजार भरतो. गांधी भवनच्या अगदी शेजारीच एक ग्राउंड आहे आणि खूप मस्त जवळजवळ सगळेच पदार्थ डोळ्यात देखत बनवले जातात. माझ्याकडे या स्टॉलवरती साधारण 35 प्रकारची धान्य, कडधान्य एकत्र असलेलं भाजणीचं पीठ आणि शिवाय त्याचं थालीपीठ असं असतं. खवापोळी, पुरणपोळी आणि बीटरूट कटलेट, चीज कटलेट आणि गव्हाचा चीक हे इथे तुम्हाला अगदी ताजा गरम गरम मिळेल. हे बीटरूटचे कटलेट आहे आणि हे चीज जे आहे हा गव्हाचा चीक आहे. हा अगदी गरम गरम आहे. मिरची आणि जिरं आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे पोहे, पापड, लोणची. बाजारमध्ये कधीपासून येत आहे?
कोविड आहे. कोविडच्या आधीपासून हे नंदी बैलवाले आहेत. आपण बऱ्याच दिवसानंतर नंदी बैल बघायला मिळत नाही. बाजारामध्ये नंदी बैल सुद्धा घेऊन आलेले आहेत. काय नाव माऊली तुमचं? वाईकर. कुठलं गाव प्रॉपर? बारामती. अरे बापरे, बारामतीचे आहे तुम्ही. खंडोबाचा भंडारा नंदीला लावतायत बाबा. येळकोट येळकोट, जय मल्हार. आशीर्वाद दे. नंदीने अशा पद्धतीने आशीर्वाद दिलेला. आशीर्वाद दे म्हणलं की नंदी पुढे मान हलवतोय. आणि किती खर्च येतो नंदीला? नंदीला तर आता त्याचं काढायचं नाही. बर. आपण कधी पोटाला घातो याचा विचार करत नाही, तर त्याचा कधी विचार करायचा आहे. क्या बात है, वह बहुत बढ़िया. उकडीचे मोदक, दडपे पोहे, मूग भजी, पट्टी समोसा आणि आता उंडी ऑलरेडी स्पेशल. माल एकदम क्वालिटी एकदम छान आहे. चला इकडे सासवडचा गोड मटर रे. मसाले भाताला एकदम ताजा फ्रेश गोड वाटाणा. ही ज्वारी, बाजरी, ज्वारीचे 4-5 प्रकार आहेत. पिवळे मूग आहेत, तांदूळ इंद्रायणी, पिवळे मूग. काय हे? कुकीज आहेत सर, शेवग्याच्या पानांची बिस्किट आहे, साखर आणि मैदा नाही आहे. सगळ्यांमध्ये गव्हाचं पीठ आहे, गूळ, लोणी आणि मोरिंगा पावडर आहे. मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर आहे आपल्याकडे, हर्बल टी पण आहे. असा हा हुरडा भाजलेला असतोय, गरम गरम मस्त. आता जसं जसं हिवाळा सुरू होतो तसा हुरडा सुरू होतो. हुरड्यामध्ये अशा सगळ्या चटण्या टाकलेल्या असतात. खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि शेव. ती लसूण शेव, तिखट शेव असते. असं सगळं हे मिक्स करून हुरडा दिला जातो. किंवा कच्चाही हुरडा आहे, भाजलेला आणि कच्चा असं दोन्ही दिला जातो. दादा कसं आहे लसूण? 80ला भाव आहे. कधीपासून येत आहे बाजारमध्ये? बाजार 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. तुम्ही स्वतः शेतकरी आहात? स्वतः शेतकरी, आपल्या स्वतः शेतातला माल आहे. प्रणित, कसं काय बाजारमधला अनुभव आपला इथला? बाजारात शेतकऱ्याचं ग्राहक डायरेक्ट. हा, शेतकरी तो ग्राहक. शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट. कोथरूडच्या लोकांबद्दल काय वाटतं? कस्टमर चांगले आहे. हा, चांगले आहेत. घासाघीस करतात का जास्त? नाही. तर बाजार सुरू झाल्यापासून 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष पूर्ण झाली. आणि स्वतः पिकवता? हो सर. सासवडमध्ये आपलं घर? सासवडमध्ये, पुरंदर, कोडीतमध्ये. कोडीतमध्ये आहे. बाबा कसं वाटतं कोथरूडमध्ये मग 10 वर्षापासून? एकदम चांगलं. कसे आपले ताजे माल चांगले विकले जातात हा, आणि समाधान वाटतं. लोक कशी आहेत आमची कोथरूडकर? कोथरूडची चांगली लोक आहेत सर. होय. थँक्यू. माझं नाव सावित्रा महेश पांढरे. मी लवळ्यावरून येते. आता बाजारात येते मी 10 वर्ष झाली. 11 वर्ष चालू. तर इथले कस्टमर इतके छान आहेत सगळे. भरपूर जसं म्हणजे नाही का, शेत आपल्या घरचा परिवार कसा असतो तसं झालं हे पूर्ण. बाजार आठवडे बाजार म्हणजे ना एक परिवार झाला. एक दिवस जरी नाही आलो ना तर करमत नाही. बाकीच्यांना पण म्हणजे असं माझं म्हणणं आहे की बाकीच्या पण शेतकऱ्यांनी आवर्जून आठवडे बाजार चालू करावा. शेतकऱ्यांपासून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत डायरेक्ट पोचतं हे. आणि आपल्या शेतातला जो काही ताजा माल असतो फ्रेश, तो कस्टमरांना इतका आवडतो. आवर्जून न्यायला येतात ते. किती पण म्हणजे असं एका दिवशी जर मिस झाला त्यांचा बाजार ना तर आवर्जून म्हणतात, ताई गेल्या वेळेस आम्हाला कुठं भाजी चांगली भेटली नाही, ह्या वेळेस आवर्जून न्यायला येतात. कधी नाश्त्याला आणून देतील, कधी म्हणजे घरच्या सारखंच. हे ऋणानुबंध जुळले तुमचे आणि कोथरूडकरांचे. खूपच मस्त. कधी 10 वर्षापासून तुम्ही येत आहे बाजारला? 10 वर्ष झाली. बाजारातील सुरुवातीचं पॅम्पलेट न्यूजपेपरमध्ये वाचलं, त्या दिवशीपासून इथे रेग्युलर दर रविवारी येते. गेल्या 10 वर्षापासून फक्त इथल्याच भाज्या खातो आम्ही. सगळ्या भाज्या डायरेक्ट शेतकऱ्यांकडून मिळतात. नमस्कार, माझं नाव सचिन महाजन. गेले 5-7 वर्ष मी कोथरूडच्या बाजारात येतो. 40 गांधी मार्केट
मध्ये खूप सुंदर आहे. मला आठवतं लहानपणी भुसावळला आम्ही आठवडे बाजारात जायचो. तो जो फील याचा तो इतका ग्रेट होता. तो फील इथे येतो. इथे येणं म्हणजे एक सोहळा असतो ॲक्च्युली. खूप मोठ्या प्रमाणात लोक भेटतात. वेगळेच वातावरण असतं. खूप लाईव्ह वातावरण असतं आणि ते पदार्थ खूप छान छान मिळतात. म्हणजे इथे जांभळाची लस्सी मिळते, मोरिंगाचे खूप छान छान कुकीज मिळतात. खूप खाण्याचे सुंदर स्टॉल असतात. भाज्या अतिशय किफायत दरात मिळतात आणि सगळ्यात म्हटलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं जे वातावरण आहे त्यात एन्जॉय केली. सांगा. शेंगदाणा कढई कोलपेस्ट देशी गाईचं तूप आहे, बफेलो आहे, म्हैस आहे आणि हे आपल्याकडे गिर गाईचं तूप असतं. आणि हा जो स्वामी समर्थाचा प्लॅटफॉर्म आहे हा अतिशय बेस्ट क्वालिटीचा प्लॅटफॉर्म आहे. मी आता या कंपनीचा ओनर आहे, पण आज फक्त लोकांना भेटण्यासाठी मी इथे येऊन उभा राहतो. कोथरूडकर हे खूप सुजाण ग्राहक आहेत ज्यांना म्हणजे क्वालिटीबद्दल खूप प्रेम आहे. हॅलो, मी रीमा आणि माझ्या ब्रँडचं नाव ब्राईट ऑर्गॅनिक आहे आणि ब्राईट ऑर्गॅनिक सर्टिफाईड ऑर्गॅनिक ग्रोसरी प्रोडक्ट्समध्ये डील करते. सगळे आमचे प्रोडक्ट्स हे सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे. सर्टिफाईड ऑर्गॅनिक म्हणजे प्रोडक्टला इंडिया ऑर्गॅनिक लोगो दिलेला असतो. तुम्हाला ऑर्गॅनिक प्रोडक्ट ओळखायची कसे तर नेहमी ग्राहकांनी हा इंडिया ऑर्गॅनिक लोगो बघायला हवा. माझं नाव सागर धनराज बर्डे आहे. मुक्काम पोस्ट जांभा खडका, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. मी गेले जवळपास 8 वर्ष झाले आपल्या आठवडी बाजारामध्ये स्टॉल लावतोय आणि कस्टमरचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आपण संत्र्यासोबत बघा तुम्ही हे बघू शकता. आपण डायरेक्ट ज्यूस पण देतो डायरेक्ट एकदम फ्रेश. त्याच्यामध्ये काही मिलावट नाही, साखर नाही, पाणी नाही, बर्फ नाही, एकदम प्युअर क्वालिटी. सुरुवातीला यायचं ना तर म्हणजे 1 किलो 2 किलो, पण आता तर एवढे जवळचे कस्टमर झाले म्हणजे रिलेशन एवढे जवळ झाले तर 5 किलो 10 किलो म्हणजे विश्वासात घेऊन जातात. आले कस्टमर काही विचारत नाही, भाव नाही विचारत, काही नाही विचारत, डायरेक्ट पिशवी घेऊन देतात. नमस्कार, मी राजेश महादेव माने, स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी संचालक आणि फाउंडर. आम्ही गेले 13 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने पुणे शहरामध्ये आणि मुंबई शहरामध्ये राबवतो आणि याच्या अनुषंगाने आमच्या पूर्ण कंपनीचे सभासद म्हणून साधारण 5,000पेक्षा जास्त शेतकरी याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला मनस्वी आनंद आहे की बाबा शेतकऱ्यांच्या घरात काही ना काही थेट चाललंय. थेट विक्रीच्या संकल्पनेतून आम्हाला असं वाटतंय की बाबा बरेचसे ग्राहकही आम्हाला साधारण 2-2.5 लाखापेक्षा जास्त ग्राहकही जोडले गेले. शेतकरी आणि ग्राहकांचा हा संगम आहे तो एवढा छान आणि एवढा मधुर आहे की आजकाल लोक इथे फक्त गेट टुगेदरसाठी येत आहेत आणि चांगली खरेदी करतायत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनाही 2 पैशाचा चांगला नफा होतोय आणि ग्राहकांनाही त्याच्यामध्ये खूप चांगला असं एक्सपिरियन्स त्यांना हे होतं. त्याच्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की बाबा तुम्ही पूर्ण आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.samarthafarmermarket.com. तिथे व्हिजिट करा आणि त्याच्यावर तुम्ही पूर्ण वेळापत्रक आहे पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी आठवडी बाजारात आणि तिथे व्हिजिट करा. थँक्यू. चटण्या सगळ्या आहेत. ही जवसाची चटणी, काळा मसाला, सांडगे, चणा डाळ, शेंगदाणे, फुटाणे. कधीपासून लावतो तू बाजारमध्ये इथं आठवडे बाजार? 4-5 वर्ष झाली. नमस्कार, आपली सदरी नागपूरवरून पाडी देशमुख इथे नेतात. ही सगळी आपल्या शेतात झालेली असतात. त्याच्यामुळे इकडे या कस्टमर्स आवडतात हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो. कधीपासून बाजारला येत आहे? 8 वर्ष झाली सर. कसं काय रिस्पॉन्स कोथरूडकरांचा? छान, एकदम दिलखुलास रिस्पॉन्स. रसबेरी, मलबेरी ह्या ज्या बेरीज आहेत ह्या ताज्या आणि स्वच्छ डायरेक्ट आपल्याला शेतकऱ्यांकडून खायला मिळतात. अशा प्रकारे गिर गाईचं तूप आहे. यांची स्वतःची कंपनी आहे. मालक आहेत कंपनीचे मालक असतानाही ते स्वतः इकडे हजर राहतात. त्याच्यानंतर हे जे ऑइल आहे हे लाकडी घाण्याचं ऑइल आहे.
आपण सगळ्या प्रकारचे पीठं पाहू शकतो. आंबोळीचं पीठ आहे, त्याच्यानंतर मुगाचं पीठ आहे, हे लापशी आहे, हे जे आहे हे गुळवडी आणि ही तिळवडी आहे. तिळाच्या वड्या आहेत गुळाच्या. ऑर्गॅनिक गुळ आहे. ऑर्गॅनिक गुळ आपल्याला इथं ते जरा टाकतात का तुम्ही? ऑर्गॅनिक गुळ आहे. काय नाव तुमचं? कमलाकर ठोंबरे. कधीपासून बाजारात येतात कमलाकरजी? मला 11 वर्ष आहे. हां, 11 वर्ष झाली इथे. कसा अनुभव आहे तुम्हाला बाजारचा? चांगलं आहे. कसा रिस्पॉन्स मिळतोय? काय काय तुमच्याकडे आहे? लोणचं आहे आणि गूळ वगैरे आणि लोणचं, गुळ आणि गुळपोळी, गुळवडी. ओके. हे कढीपत्त्याची चटणी आहे. कढीपत्त्याची चटणी आहे, लसणाची चटणी आहे. हे लाडू आहेत डिंकाचे आणि ह्याचे हळीवचे, अशा प्रकारचे. आपल्याला खरडा खायला मिळत नाही गावाकडे. आपण जे गावी खरडा खातो, खरडा किंवा त्याला आपण चटणीचा ठेचा म्हणतो, हा ठेचा सुद्धा इथं उपलब्ध आहे. जो आपण बाजरीच्या भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खातो तो हा ठेचा आहे. त्यांनी तयार करून त्यात आलं, लसूण आणि ते मिरची, हिरवी मिरची भाजलेली आणि खलबत्त्यात फुटलेला असा ठेचा आहे. हा भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे. हा सॉरी, पातळ पोह्यांचा चिवडा आहे. सॉरी काकू. हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे. स्वतःची घरची शेव आहे आणि ही लसूण शेव आहे. कस्टमर फीडबॅक घ्या. हा ठेचा आम्हाला खूप आवडतो. आम्ही आठवड्याला 3-4 पाकिटं घेऊन जातो. धन्यवाद. गेली जवळजवळ 14 वर्ष झाले हा बाजार. हा महाराष्ट्रातला, भारतातला पहिला बाजार असेल, आठवडी बाजार, जो शहरात भरतो आणि शहरातल्या लोकांना चांगला पालेभाज्या, ऑर्गॅनिक असं खाद्य मिळावं यासाठीचा हा संकल्पना माने आणि त्यांचे 4-5 मित्रांनी चालू केली होती. त्या संकल्पनेतून हा आठवडी बाजार सुरू झाला आहे. हे सगळे खाद्यपदार्थ आहेत. चटण्या असतील सगळ्या प्रकारच्या, ज्या शेंगदाण्याची चटणी आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला हुरडा सुद्धा खायला मिळतो. जो आपण गावी हुरडा खायचो, भाजलेला मळलेला जो हुरडा आहे, जो भेंडीचा, तो सुद्धा हुरडा इथं खायला मिळतो. त्याचप्रमाणे गाजर असतील किंवा बटाटे, काजू, ज्या ड्रायफ्रूट, भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या इथं मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या ज्या मिळत नाहीत कधी. लसणाची चटणी असेल, शेंगदाण्याच्या चटण्या असतील, पण आपण कढीपत्त्याची चटणी कधी पाहिली नसेल, पण कढीपत्त्याची चटणी सुद्धा या ठिकाणी मिळते. आणि हा बाजार असा खूप 14 वर्षापासूनचा हा बाजार आहे. गांधी भवन कोथरूड इथे हा बाजार भरतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स या बाजारला असतो. आणि ह्या बाजारमध्ये खूप सारे लोक ग्राहक कोथरूड भागात येत असतात. भारतातलं शहर जे आहे पुणे, हे सांस्कृतिक शहर म्हणून आपण ओळखलं जातं आणि पुणे शहरातलं कोथरूड हा भाग सांस्कृतिक ठिकाण असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी हा बाजार भरतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स असतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव जो मिळतो तो डायरेक्ट ग्राहकांकडून मिळतो. मध्ये कुठल्याही प्रकारचे एजंट नसतात, कुठल्याही प्रकारचे लोक नसतात. त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला माल घेऊन या बाजारामध्ये येत असतात. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बाजार भरतात आणि वेगवेगळ्या टीम तिथं काम करत असतात. सगळ्या लोकांचे असे ऋणानुबंध झालेले आहेत की जेणेकरून ह्यांचे एकमेकांचे नंबर एक्सचेंज झालेले आहेत. शेतकऱ्यांचे आणि स्थानिक लोकांचे जे IT इंजिनियर्स आहेत, प्रोफेशनली खूप मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर्स आहेत, त्यांचे आणि शेतकऱ्यांचे असे खूप चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झालेले आहेत. प्रत्येक आठवड्याला कोथरूडकरांनीच नव्हे पण पुण्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी आठवडे बाजारला जावं, जेणेकरून बळीराजा जो आहे आपला शेतकरी राजा आहे तो जगला तर आपण जगू. तो अन्नदाता आहे आपला आणि तो जगला तर आपण जगणार आहे. त्यामुळे आपण बळीराजाला मदत करण्यासाठी आणि आपल्या स्वतःला ऑर्गॅनिक आणि चांगल्या भाजीपाला, ताज्या भाजीपाला खाण्यासाठी आपण आठवडे बाजारला भेट देऊयात, नक्की भेट देऊयात. थँक्यू व्हेरी मच.